धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी लांबच लांब रांगा, खरेदी मात्र अपुरी। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडल्याचे चित्र समोर आले। सरकार एकीकडे शेतीमाल खरेदीसाठी आवाहन करत असताना प्रत्यक्षात मात्र खरेदीची स्थिती वेगळीच असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या शेतीमालाच्या खरेदीसाठी नोंदणी करण्यासाठी दाखल झाले। जवळपास 500 ते 700 शेतकरी येथे आले होते, मात्र प्रत्यक्षात केवळ 200 ते 300 शेतकऱ्यांचीच नोंदणी झाल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांनी यावेळी 50,000 क्विंटल धान्य खरेदी करण्याची मागणी केली आहे। नोंदणी प्रक्रिया मंदगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। दरम्यान शासनाकडून नोंदणीचे आदेश दिले जात असले तरी प्रत्यक्ष खरेदी त्यानुसार होत नसल्याचे सोसायटीचे संचालक बापू खैरनार यांनी सांगितले। खरेदीसाठी ठोस तरतूद नसल्यामुळे केवळ 5 ते 7,000 क्विंटल शेतमालच खरेदी होत असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले। बापू खैरनार संचालक यांनी सांगितले, यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय। एकीकडे आसमानी संकटामुळे उत्पादनावर परिणाम झाला, तर दुसरीकडे शासकीय प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन खरेदी प्रक्रिया वाढवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। परिवर्तन 24 न्यूज लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। खैरनार, मी बापू खैरनार, मी स्वतः मोठा शेतकरी आहे। माझ्याकडे चांगल्या पद्धतीने 25-30 एकर जमीन आहे आणि मी खरेदी विक्रीमध्ये डायरेक्टर पण आहे। आमची सरकारला एकच विनंती राहील, पण मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भाऊ जयकुमार रावल आहेत, त्यांना विनंती आम्ही करू, माझी आमदार कुणाल बाबा यांच्या नेतृत्वाखाली, की कमीत कमी आम्हाला 1 लाख पर्यंत ज्वारी खरेदी केली गेली पाहिजे। त्याच्यात एकही शेतकरी सुटणार नाही। ही जर शासनाने दखल घेतली आणि यावेळेस पाऊस चांगला असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मागे गारपीटमध्ये खूप नुकसान पण झालं, बऱ्याच ज्वारी मकाचं। म्हणून आमची शासनाला एकच विनंती राहील, टार्गेट जेवढं तुम्ही जास्तीत जास्त देता येईल तेवढं टार्गेट आम्हाला द्यावं आणि प्रत्येक शेतकरीचा माल हा कमीत कमी मोजला गेला पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा राहील। कारण की शेतकरी जेव्हा 5-10 हजार क्विंटलचं पत्र येतं, जेव्हा शेतकरीचे माल नोंदणी झाली असते पण माल अपूर्ण मोजल्यामुळे शेतकरी नाराज होतात। परत मग त्यांना ती बिचार पावसाळ्याच्या वेळेस ती त्यांना मार्केटमध्ये ती ज्वारी न्यावा लागते आणि तेव्हा कदाचित ज्वारीचा भाव हा उतरलेला असतो। म्हणून आमची विनंती राहील, जास्तीत जास्त सरकारने आमच्या खरेदी विक्रीच्या संस्थेला कमीत कमी 50,000चं टार्गेट ज्वारी आणि मकाचं दिलं तर याच्यात एकही शेतकरी नाराज राहणार नाही। आम्हाला तो टार्गेट अजून तसं काही दिलं नाही, फक्त आज नोंदणीचं पत्र आलंय, नोंदणी करून घ्या। मागचे आता 350 लोक आतापर्यंत इथपर्यंत आले आहेत। मागच्या पावसाळ्याला 600 शेतकरी आतापर्यंत आले आहेत। मागच्या पावसाळ्यामध्ये मका पूर्ण खरेदी केला गेला नाही, फक्त 7,000 क्विंटलचं टार्गेट मागच्या वेळेस आलं होतं। त्याच्यात बारदान संपलं होतं, त्याच्यात 2700 क्विंटल हे मोजायचं राहून गेलं, त्यापासून बी शेतकरी वंचित झाले। म्हणून आमची सगळ्यांना पालकमंत्री मंत्री मोदयांना विनंती राहील, आजी माझी आमदारांना विनंती करू की याच्यात शेतकरी नाराज नको व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त माल कसा मोजला गेला पाहिजे एवढी आम्ही मी खरेदी विक्री संघाचा संचालक पंढरीनाथ बुधा पाटील। इथं आम्ही जास्त करून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने ज्वारी आणि मका खरेदीसाठी नावं नोंदवली गेली पाहिजे। याच्यासाठी धुळे ग्रामीणचे माजी आमदार आदरणीय कुणाल बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ चालतो आणि बाबासाहेबांच्या आदेशान्वये आम्ही सर्व संचालक इथं ही नोंदणी पारदर्शक करण्यासाठी आलेलो आहोत, जेणेकरून शेतकऱ्याची हेळसांड झाली नाही पाहिजे, व्यापाऱ्यांनी इथं म्हणजे व्यापारी इथं घुसले नाही पाहिजे, शेतकऱ्याचाच माल खरेदी झाला पाहिजे आणि शेतकरीला न्याय मिळाला पाहिजे। पण शेतकरी जेवढ्या पद्धतीने आपले नावं नोंदवतो तेवढ्या टार्गेटने त्यांना खरेदी त्यांची केली जात नाही, ही एक शोकांतिका आहे। म्हणून आम्ही सर्वजण जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे नावं तर नोंदवून घेणार आहोत, पण प्रशासनाने तो माल खरेदी केला पाहिजे, ही आमची प्रशासनाला विनंती आहे। प्रशासन करतं काय, म्हणजे आदेश पण देतं खरेदी, आदेश देतं खरेदी, आम्हाला सगळे नावं नोंदायला लावतात। मागच्या वेळेस पण मकाच्या वेळेस पण नावं नोंदायला लावले, पण शेतकऱ्यांचा माल खरेदी केला गेला नाही, टार्गेट तेवढं दिलं गेलं नाही। त्याच्यामुळे बरेच शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना माल विकला। आता यावेळेस पण ज्वारी भरपूर प्रमाणात ज्वारी आणि मका पिकलेला आहे। शेतकरी इथं जो उपस्थित झालेला आहे त्या बिचाराला वाटतं की मला 2 पैसा मिळाला पाहिजे,
माझ्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, याच्यासाठी शेतकरी इथं रांगा लावून रात्रपासून इथं थांबलेला आहे. आणि त्या शेतकरीचे नाव आम्ही आता प्रकर्षाने एकदम पारदर्शक नोंदवून घेणार आहोत. पण प्रशासनाने तो माल पुढे खरेदी केला पाहिजे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. मी रवींद्र भीमसिंग राजपूत, राहणार बावरे, तालुका जिल्हा धुळे. आज धुळे खरेदी विक्री संघात या ठिकाणी शेतकऱ्यांची जी सातबाऱ्यानुसार नोंदणी खरेदीसाठी जी नोंदणी चालू आहे ती माननीय आमदार कुणाल बाबांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शकपणे सुरू करण्यात आलेली आहे. आणि याच्यात जे होतं गोंधळ होत होता बऱ्याच वेळा, हा गोंधळ थांबून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने काही शेतकऱ्यांचे, आता माझ्याकडे सुद्धा माझे 10 उतारे होते, तेवढं क्षेत्र लावलेलं आहे. परंतु सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत नोंदणी झाली पाहिजे, उद्दिष्टाप्रमाणे काम झालं पाहिजे. आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी सुद्धा मान्य केलं की प्रत्येक शेतकऱ्याने 2 किंवा 3 उतारे नोंदवायचे, जास्त उतारे नोंदवू नये. आणि इथे व्यापाऱ्यांनी जी धुडगूस घातली होती मागे काही दिवसापूर्वी, ती आज पूर्णपणे बंद झालेली दिसते. सगळे शेतकरी रात्रीपासून इथे हजर आहेत. आणि शासन नोंदणी करून घेतं 2000 लोकांची, आणि खरेदीचं उद्दिष्ट देतं 2000 क्विंटलचं. उद्दिष्ट नोंदणीनुसार 1,00,000-1.5 लाख शेतकऱ्या क्विंटल खरेदी झाली पाहिजे, एवढं उद्दिष्ट नोंदणी करून घेतं. आणि 5 ते 10 हजार ओरली जाते. त्याच्यापेक्षा शासनाने तर हा एक निर्णय केला पाहिजे की जो हमी भाव आहे शासनाचा, तो व्यापाऱ्यांना बंधनकारक करणं, कायद्याने खरेदी करणं गरजेचं आहे. म्हणजे ही जी समस्या आहे ही समस्या पण बंद होईल, शेतकऱ्यांची हेळसाळ पण थांबेल. आणि नाहक शेतकऱ्याला आशेवर बसावं लागतं. 2 महिने 4 महिने ते वेटिंग मध्ये, नंबर येईल नंबर येत नाही. नंबर न आल्यामुळे परत त्याला ते धान्य त्याला परत वाळवावं लागतं, परत उडवावं लागतं, गाळण चाळण करावं लागते, आणि मार्केटमध्ये आणून शेवटी अजून ते मार्केटच्याच भावाने विकावं लागतं. त्यासाठी शासनाने हमी भावाचा कायदा केलाच पाहिजे, ही शेतकऱ्यांची कळकळीची शासनाला विनंती आहे. एवढं बोलून मी